त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की कोणत्या टाईपचे लुब्रिकंट्स आहेत. बेसिकली 3 टाईपचे लुब्रिकंट्स आपण यूज करतो. कोणते कोणते? एक लिक्विड, दुसरा आहे सेमी सॉलिड आणि तिसरा आहे सॉलिड टाईप. ठीक आहे. प्रत्येक लुब्रिकंटची काय असणार आहे? थोड्या प्रॉपर्टीज असणार आहे. त्या प्रॉपर्टीज वरून आपण काय ठरवायचं आहे? तो लुब्रिकंट कोणत्या टाईपचा आहे, कोणत्या पद्धतीचा आहे, तो वापरणे योग्य आहे की नाही. ठीक आहे. तर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला बेसिकली आपण लुब्रिकंट्स मध्ये बघतो. विस्कोसिटी आहे, 2 नंबर आहे ऑइलीनेस आहे, 3 नंबर आहे फ्लॅश पॉइंट आहे, 4 नंबरचा आहे फायर पॉइंट आहे, नेक्स्ट आहे पोअर पॉइंट आहे, इमल्सिफिकेशन आहे, ऍसिडिटी आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. ठीक आहे. तर ह्या 8 प्रॉपर्टी वरून आपण लुब्रिकंट स्पेसिफाय करतो. आपण 1 बाय 1 एक एक प्रॉपर्टीज बघू. ठीक आहे. जी पहिली प्रॉपर्टी दिलेली आहे ती आहे विस्कोसिटी. तर विस्कोसिटी बद्दल थोडं आपण जाणून घेऊ. The property of flow in a liquid is called viscosity. Viscosity is a main definition. This is a property of lubricants or liquid. This is the property of flow. The property of flow in a liquid. म्हणजे तो किती फ्लो होतो याच्यावरून तो किती विस्कस आहे आपण ठरवतो. ठीक आहे. The thin liquids have low viscosity and thick oils have more viscosity. जे थिन लिक्विड आहे म्हणजे जे पातळ लिक्विड आहे ते काय असते, त्याची विस्कोसिटी काय असते? कमी असते. आणखी जे थिक ऑइल्स आहे त्याची काय असणार आहे? विस्कोसिटी जास्त असते. द विस्कोसिटी ऑफ लुब्रिकंट्स इज रिड्यूस्ड ड्यू टू द टेम्परेचर इन द ऑपरेशन ऑफ मशीन. जर तुम्हाला जर तुमचं टेम्परेचर वाढलं, अशा जर तुमच्या मशीन मध्ये तुम्ही वर्क करत असता त्यावेळी टेम्परेचर वाढतं. कारण का 2 पार्ट एकमेकांना एकमेकांना कॉन्टॅक्ट मध्ये येत असतात. त्याच्यामुळे काय होत असतं? तिथं हीट तयार होत असते. आणि त्यामुळे काय होतं? तिथं जर तुम्ही लुब्रिकंट वापरलेलं असणार आहे ते काय होतं? लुब्रिकंट्स त्याची विस्कोसिटी काय होते? कमी कमी होत जाते. एक बेसिक फंडा लक्षात घ्या. सॉलिड जे असतात किंवा लिक्विड जे असतात त्याचं जर टेम्परेचर वाढलं तर त्याची विस्कोसिटी काय होते? कमी होते. पण तिथे जर तुम्ही गॅसेस यूज केला किंवा गॅसेस जर तुम्ही बघला तर त्याचं जर टेम्परेचर वाढलं तर त्याची विस्कोसिटी वाढते. म्हणजे लिक्विडची कमी होते आणखी गॅसेसची वाढते. According to machine, lubricants of appropriate viscosity should be used. त्यामुळे आपल्याला जे लुब्रिकंट यूज करायचं आहे त्याची विस्कोसिटी प्रॉपर असली पाहिजे. तेच काय करायचं आपल्याला मशीन मध्ये यूज करायचं आहे. इफ द लुब्रिकंट इज ऑफ लो विस्कोसिटी इट वुड फ्लो आउट ॲज अ थिन लेअर बिटवीन 2 पार्ट्स ऑफ मशीन. म्हणजे ते जर थिन असेल तर ते बरोबर त्या मशीनच्या 2 कॉन्टॅक्ट पार्ट मध्ये जाऊन फिट होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचे एक्झाम्पल बघा. ते एक्झाम्पल बघा. विस्कोसिटी बेसिकली नंबर्स मध्ये मेन्शन करायचे. तर लाईट मशीन ऑइल असेल तर ते विस्कोसिटी दिलेली आहे 180 ते 200. इंजिन ऑइलची किती दिलेली आहे? 260. कॉम्प्रेसर ऑइलची 275. सिलेंडर ऑइलची 2000 ते 3500. पंप ऑइलची 300-375. मोटर ऑइलची 1200 ते 3000. डिझेल ऑइलची 600 ते 900. म्हणजे जिथं जे ऍप्लिकेशन आहे त्या पद्धतीचं तुम्हाला काय करावं लागणार आहे? विस्कोसिटीचं जे आपलं जे ऑइल वापरायचं आहे ते त्या विस्कोसिटीचं आणायचं आहे. तुम्ही बघा गिअर बॉक्स मध्ये गेला तर कोणतं पण ऑइल द्यावून चालणार आहे की तर तुम्हाला 90 नंबरचं ऑइल द्यायला मागणार तुम्ही त्यावेळी. म्हणजे असं प्रत्येक मशीनला वेगवेगळ्या नंबरचं ऑइल आपल्याला यूज करायचं. कोणत्याही मशीनला यूज करायचं नाही. लाईट मशीन असं ऑइल असेल तर त्याला 180 नंबरचं ऑइल द्या किंवा 210 नंबरचं ऑइल. म्हणजे हे मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीने आपण काय करायचंय? ऑइल यूज करायचं. तर ऑइलीनेस म्हणजे काय बघा. The property of making the surface wet and producing gasiness is called oiliness. अशी प्रॉपर्टी जी सरफेसला वेट करते आणखी ग्रीसीनेस प्रोव्हाइड करते त्याला काय म्हणतो आपण? ऑइलीनेस. दॅट इज वाय इट क्रिएट्स अ लेअर ऑफ ग्रीसीनेस बिटवीन 2 पार्ट्स. ऑइलीनेस मुळे काय होतं? त्या 2 पार्ट मध्ये चांगला कॉन्टॅक्ट तयार होतो. त्या कॉन्टॅक्ट मध्ये प्रॉपर लुब्रिकंट फिट होतो. त्यामुळं त्याची प्रॉपर्टी जर ऑइलीनेस असेल तर तो चांगलं वर्क करेल. त्याच्यानंतर जो तिसरा पॉइंट आहे तो आहे फ्लॅश पॉइंट. फ्लॅश पॉइंट म्हणजे काय? टेम्परेचर ऍट विच ऑइल टर्न्स इनटू स्टीम अँड इव्हॅपोरेट्स इज कॉल्ड फ्लॅश पॉइंट. हे ऑलरेडी तुम्ही शिकला असणार आहे. फ्लॅश पॉइंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? ज्या पॉइंटला किंवा ज्या टेम्परेचरला ऑइल स्टीम मध्ये कन्वर्ट होते त्याला काय म्हणायचं आपण? फ्लॅश पॉइंट. त्याच्यानंतर फायर पॉइंट. द पॉइंट ऍट विच द स्टीम ऑइल स्टार्ट्स बर्निंग इज कॉल्ड फायर पॉइंट. म्हणजे ज्या पॉइंटला ज्या टेम्परेचरला स्टीम ऑइल कशामध्ये कन्वर्ट होते किंवा ते बर्न व्हायला चालू होतं, जळायला चालू होतं त्याला काय म्हणायचं? फायर पॉइंट.
इट इज युजली मोर दॅन द फ्लॅश पॉइंट बाय 15 डिग्री टू 20 डिग्री. एक पॉइंट लक्षात घ्या, फायर पॉइंट इज ऑलवेज मोर दॅन 15 डिग्री टू 20 डिग्री दॅन फ्लॅश पॉइंट. फ्लॅश पॉइंट पेक्षा जास्त 15 डिग्री ते 20 डिग्री जास्त असला पाहिजे फायर पॉइंट, नाहीतर ह्याच पॉइंटला जळायचं ते. त्याच्यानंतर आहे पोअर पॉइंट. पोअर पॉइंट म्हणजे काय, टेम्परेचर ऍट विच ऑइल स्टॉप्स फ्लोइंग अँड स्टार्ट्स फ्रीजिंग इज नोन ऍज अ पोअर पॉइंट. म्हणजे ज्या पॉइंटला टेम्परेचर काय होतं, सॉरी टेम्परेचर जे फ्लो आहे तो काय होतो, स्टॉप होतो. ज्या टेम्परेचरला फ्लो स्टॉप होतो आणि ते ऑइल काय होतं, फ्रीज होतं म्हणजे गोठतं, त्याला काय म्हणायचं तुम्ही, पोअर पॉइंट. ठीक आहे. हे बेसिकली आपल्याला एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर्स मध्ये ही प्रॉपर्टी महत्वाची आहे, कारण रेफ्रिजरंट्स जे यूज करणार आहे त्याच्यावर हे पोअर पॉइंट त्याचा महत्वाचा आहे. कारण जर ग्रीस रेफ्रिजरेटर मध्ये गोठणंच इम्पॉर्टंट आहे ना, जास्त फ्रीजिंग इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट इमल्सिफिकेशन. इमल्सिफिकेशन म्हणजे काय, इफ अ लुब्रिकंट ऑर ऑइल गेट्स मिक्स्ड विथ वॉटर it is against the properties of a lubricant. The oil must have the quality of not dissolving in the water. Emulsification म्हणजे काय, ते तुम्ही ऑइल यूज करणार आहे ते वॉटर मध्ये जेव्हा मिक्स करता त्यावेळी ते प्रॉपरली ते मिक्स होता कामा नये त्यामध्ये किंवा डिझॉल्व्ह होता कामा नये. ही प्रॉपर्टी कोणती तुमची, इमल्सिफिकेशन. त्याच्यानंतर आहे ऍसिडिटी. जर तुमचं जर ते लुब्रिकंट ऍसिडिक असेल तर काय होऊ शकते सांगा, ऍसिडिक असेल तर काय होणार ते, तर तिथं ते हा मशीनला हार्मफुल असेल जास्त. एनी काइंड ऑफ ऍसिडिटी इन ऑइल इज अगेन्स्ट इट्स प्रॉपर्टी. देयर शुड बी नो ऍसिड इन वॉटर एल्स इट वुड हॅव अन ऍडवर्स इम्पॅक्ट ऑन द जॉब. जर ते ऍसिडिक असेल तर ते इम्पॅक्ट करते कशावरती, ते तुमचं वर्क आहे किंवा जॉब आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर लास्ट जी प्रॉपर्टी आहे ती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. द प्रॉपर्टी ऑफ ऑइल विच एनेबल्स इट टू गेन वेट अँड रिमेन बिलो द वॉटर when it is mixed with the water is known as the specific gravity. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ज्यावेळी तुझं ते वॉटर मध्ये मिक्स होतं तर त्यावेळी काय झालं पाहिजे, त्याच्या वेट मुळे ते काय राहिलं, ते खाली बॉटमला राहिलं पाहिजे. ती प्रॉपर्टी कोणती आहे तुमची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण लुब्रिकंटच्या ह्या काय बघितलेल्या आहेत, 8 प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत.